पुढे जाऊया. वेळेचं बंधन आहे, लक्षात घ्या. पहिली 4 षटकं आपल्याला 20 मिनिटांमध्ये टाकायची आहेत. अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. एक जो क्षेत्ररक्षक आहे तो सर्कलच्या आतमध्ये ठेवला जाईल. पहिली 4 षटकं ही 20 मिनिटाच्या आतमध्ये संपवायची आहेत. पंचांना सुद्धा विनंती की आपण टाइम सेट करा. तर सामना सुरू होतोय. हा सामना सुद्धा अगदी जबरदस्त होणार यात मात्र शंका नाहीये. कारण अल अजीज अलिबाग या संघाने या वर्षीचं विजेता पदक पटकावलं होतं. ते म्हणजे जय हनुमान दिघोळीच्या मैदानावरती. 2:40 झालेली आहेत. वळूया पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक निनाद कदम यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद यासीन सर. आणि एक हाय व्होल्टेज मॅच, एक मोठी लढत, दोन मोठ्या बलाढ्य अशा संघामध्ये होणारी लढत आपण पाहतोय. एका बाजूला अल अजीज अलिबाग संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच आद्य सप्लाय नौकार हा संघ. नाणेफेकीचा कौल जिंकून नौकार संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. स्ट्राईक पती रोहित, गोलंदाजीसाठी मोन्या. पहिला चेंडू आपण पाहतोय उजव्या अशीच्या बाहेर जाणार चेंडू. या चेंडूला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूने आपल्या षटकाची सुरुवात मोन्याने केली. मोन्याला आपण पाहिलं तर केवळ अलिबाग मध्ये नाही तर अलिबागच्या बाहेर जाऊन संपूर्ण महाराष्ट्रात त्याच्या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. कारण एक चांगला खेळाडू आहे. केवळ फलंदाजी नाही तर गोलंदाजी देखील प्रभावी मारा त्याचा आपण पाहतो. तर समोर एक अनुभवी फलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. नॉस्टक एंडवर डावखुराचा अष्टपैलू खेळाडू सूरजला पाहतो आपण. रोहितने नक्कीच सर्वांना प्रभावित केलं यंदाच्या हंगामात जर्मन दिघोडी आयोजित स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला स्पॉट चेंडू टाकला जातोय आणि आपण पाहतोय मोन्याला त्यांच्या उंचीप्रमाणेच चांगला बाउन्स देखील मिळतोय. टप्पापर्यंत चेंडूला अतिरिक्त उशी मिळते, त्यामुळे फलंदाज इथे बीट होतोय. खऱ्या अर्थाने बेस्ट वर्सेस बेस्टचा हा सामना. एका बाजूला आपल्याला आक्रमकता पाहायला मिळेल फलंदाजी करताना, ते म्हणजेच रोहितचे, तर दुसऱ्या बाजूला भेदक मारा मोन्याचा. मी नेहमीच म्हणतो दोन संघांमध्ये जेव्हा सामना रंगतो एक चुरस, एक लढत, एक द्वंद्व आपण मैदानात पाहतो, खेळपट्टी पाहतो. खऱ्या अर्थाने रोहित वर्सेस मोन्या. आपण पाहतोय काहीशी दुखापत झाल्या गोलंदाज मोन्याला. पाणी घेऊन जायचंय, आयोजकांना विनंती आहे पाणी घेऊन जा. आणि मेडिकेट असेल तर मेडिकेट घेऊन नको. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. अप्रतिम गोलंदाजी फलंदाज रोहितला मात्र प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय जागेवर उभं ठेवलं जातंय. शफल होण्याचा प्रयत्न करतोय मात्र तरीही बॅटच्या चेंडूचा स्पर्श होत नाहीये. यालाच म्हणतात अनुभव. आणि त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये असलेलं व्हेरिएशन, विविधता आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. यावेळेस रोहितच्या बॅटनं आलेला एक तडाखेबंद फटका. चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार. 6 धावांसाठी. या षटकाने कुठेतरी आपली आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये एकही धाव आली नव्हती, मात्र चौथ्या चेंडू षटकारने आपल्या आणि आपल्या संघाच्या धावांचं खातं रोहितने इथे उघडलंय. इथे झेल होऊ शकतो. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे मात्र एक मोठी चूक म्हणावी लागेल. रोहितचा झेल इथे सोडलाय आणि रोहित सारख्या चांगल्या फलंदाजाला जीवदान देणं हे खूपच महागात पडू शकतं नौकार संघाला. पिवळ्या पट्ट्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसले त्या सगळ्यांना विनंती आहे मित्रांनो, आपण पट्ट्याच्या मागे बसायचंय. समीर आपल्या समवेत आपले खेळाडू आहेत, आपले मित्र आहेत. आपण कृपया करून
पट्ट्याच्या मागे बसायचं कारण बाउंड्री लाईन आहे. तर विनंती आहे आपल्या सर्व खेळाडूंना की आपण बाउंड्री लाईनच्या मागे बसायचं आहे. जो पट्टा आहे त्याच्या मागे बसायचं आहे. उजव्या बाजूला काही खेळाडू पाहायला मिळत आहेत, काही प्रेक्षक आहेत मित्रांनो, आपण मागे बसायचं आहे. मित्र आपण देखील मागे जायचं आहे कारण सगळ्यांसाठी एकच नियम आहे, कोणासाठी वेगळा नियम किंवा वेगळा काही आम्ही सांगत नाही आहोत. अजूनही पुढे 2 खेळाडू बसलेले आहेत, त्यांनाही सूचना असेल कृपया करून आपण देखील मागे बसा. वाईडचा इशारा येतोय. धावसंख्या पण पाहतोय. धावसंख्या होते 8 धावा. डावखोऱ्याचा फलंदाज सूरजला पण पाहतोय. सूरजकडेही दांडगा अनुभव आहे, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट, दोन्ही मध्ये चांगली कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र एक छोटंसं अपील आपल्याला पाहायला मिळते, मात्र बॅट अँड चेंडमध्ये बरंचसं अंतर. निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या की धावसंख्या झाली ती म्हणजेच 8 धावा. यासीन सर काय वाटतंय या पहिल्या इनिंगमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारता येईल? तत्पूर्वी निनाद मी सांगू इच्छितोय की मी अगदी निरखून हे षटक पाहत होतो किंवा ही गोलंदाजी पाहत होतो. तर तुम्ही जसं म्हटलं की बेस्ट वर्सेस बेस्ट, कारण मॅन ऑफ दी सिरीज हा किताब पटकवणं सोपं नसतं आणि ते सुद्धा एक मोठ्या टुर्नामेंटमध्ये. परंतु त्याच गोलंदाजाला मॅन्डेटरी, त्याच फलंदाजाला अर्थात रोहित याला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हा खेळ सुरू असताना ज्याप्रमाणे अक्षय पाटील अर्थात मोन्याने लागोपाठ 3 चेंडू निर्धाव टाकले, ते तिन्ही चेंडू आउटस्विंगर होते. आणि चौथा चेंडू थोडासा फुलर लेंथ होता, ओव्हरपिच मिळाला आणि फुटवर्कचा पदलालीचा उपयोग करून त्याने सरळ एक षटकार जरी मारला असला, परंतु त्यानंतर आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस डावखुरा फलंदाज त्यांच्या समोर आला ना, तेव्हा त्याने पूर्णतः गोलंदाजाची शैलीच बदलली. म्हणजे तो चेंडू जो बाहेर निघत होता ना, तो चेंडू या साईडनी पण बाहेरच निघत होता. याचा अर्थ त्याला सुद्धा आउटस्विंगर आणि डावखुऱ्या फलंदाजाला सुद्धा आउटस्विंगर त्याने टाकले. नक्कीच आपल्या खेळावरती बरेच सराव करतो आणि त्यामुळेच तो यशस्वी आहे. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहतोय, वाईडचा इशारा येतोय. अवांत स्वरूपाची धाव इथे मिळते. गोलंदाजीसाठी येतोय नवीन गोलंदाज हशिकेश मळी. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. यांनी देखील आपल्या गोलंदाजीने बराच वेळा प्रभावित केलंय आणि या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये त्याचे षटकही पाहण्यासारखं असेल. पुढचा चेंडू हशिकेशचा, इथे मात्र रोहितच्या बॅटून आलेला फटका. लाभलेल्या जीवदानाचा आता फायदा उचलला रोहितने सुरुवात केली. या षटकाने आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते ती म्हणजेच 15 धावा. जीवनदान म्हटलं जातं निनाद की द्यायचं नसतं फलंदाजाला, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा आपण अशा प्रकारच्या खेळी पाहिलेल्या आहेत. आणि या खेळाडूचं नाव रोहित आहे आणि रोहित शर्मा याला सुद्धा जीवनदान जे दिलं होतं थिसारा परेरा यानं, आणि आजपर्यंत त्याचा तो विश्व रेकॉर्ड कोणीही तोडू शकलेला नाहीये. किंबहुना कोण तोडेल असं सुद्धा मला वाटत नाही, कारण वन डे मध्ये 264 धावांचा जो त्याने एक विश्व विक्रम केलाय तो अफलातून आहे. परंतु त्याला सुद्धा जीवनदान मिळालं होतं आणि इथे रोहितला एक जीवनदान मिळाले आणि त्यानंतर आले 2 षटकार. सर नक्कीच जीवनदान, पण त्या सामन्यात जवळपास 3 ते 4 वेळा जीवनदान मिळालं होतं, एकदा नाही. आणि त्याचा पुरेपूर फायदा रोहित शर्माने उचलला. 264 धावांची ती खेळी नक्कीच अविस्मरणीय अशी खेळी. त्याच दरम्यान सामन्याकडे वळूया. यावेळेचा फटका चांगला आहे. चेंडूला दिशा दाखवली जाते. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषे पार. दणदणीत खणखणीत चौकार. नक्कीच या मंडळाचे खंबीर असे सदस्य आपण पाहतोय. सन्माननीय अप्पा वाघमारे हे देखील आम्हाला माहिती देतात की ज्या खेळाडूविषयी आम्ही चर्चा करतो तो रोहित शर्मा याला आज पुत्ररत्न देखील प्राप्त झालंय. आनंदाची बातमी त्याच्यासाठी, त्याच्या परिवारासाठी. यावेळेस चांगला चेंडू हशिकेशचा. या चेंडूला आपण पाहतो खेळून काढलाय. कावकरच्या दिशेला जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 1 धाव सहज इथे पूर्ण होते. धावसंख्या होते 21 धावा.
मागील षटकाच्या तुलनेत धावांच्या दृष्टिकोनाने चांगलं षटक म्हणावं लागेल. या षटकात आतापर्यंत एक षटकार एक चौकार आलाय. हृषिकेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण 5 षटकांचा सामना आहे. पॉवरप्लेचे दुसरं षटक आहे. त्यानंतर फील्ड रिस्ट्रिक्शन ओपन करण्यात येईल. त्यानंतर आपण जास्त क्षेत्ररक्षक सीमारक्षक तैनात ठेवू शकता. इथे स्लोअर वन चेंडू टाकण्याचा प्रयत्न, अजून एक मोठा फटका. जीवदान लाभल्यानंतर रोहितच्या बॅटने आलेला हा दुसरा षटकार. षटक घेऊन निनाद आपल्याला एक आकर्षण असतं कारण हे जे सेलिब्रिटी असतात किंवा आपले आवडते खेळाडू असतात त्यांना मुलगा किंवा मुलगी झाली मग त्यांचं नाव काय असेल. कारण मोहम्मद शमी याला जेव्हा मुलगी झाली त्याने नाव ठेवलं आयरा. रोहित शर्माला जेव्हा मुलगी झाली त्याने नाव ठेवलं समायरा. सचिनला सुद्धा मुलगी आहे पहिली, तिचे नाव सारा. आणि सौरभ गांगुलीला सुद्धा पहिली मुलगी आहे, तिचे नाव आहे सना. आणि विराटला सुद्धा पहिली मुलगीच झाली, तिचे नाव आहे वामिका. आणि हरभजनला सुद्धा मुलगी आहे पहिली, तिचे नाव आहे हिनाया. परंतु आता मुलगा झालाय रोहित शर्माला. आपण त्याला शुभेच्छा व्यक्त करूया आणि त्याचं नाव काय असेल याविषयी आपण नंतर चर्चा करू. मोन्या आपण पाहतोय पुन्हा एकदा येतोय आणि पहिला चेंडू पुन्हा एकदा रोहितला मात्र बऱ्याच विचार करावा लागतोय. कारण आपण पाहिलं तर रोहित कशा प्रकारे फटकेबाजी करू शकतो, तू कुठल्या दिशेला फटके लागू शकतो, तर स्टान्स कसा आहे त्यानुसार गोलंदाजी केली जाते. आणि आउटस्विंगच्या चेंडूवरती त्याला वेळोवेळी बीट केलं जात आहे. यावेळेस रोहितचा फटका, इथे अजून एक मोठा फटका येतोय. लाभलेल्या जीवदानानंतर आलेल्या रोहितच्या बॅटमधून येणारा चौथा षटकार. मीठ चोळल्याप्रमाणे हा फलंदाजी करतोय. लेग विकेटच्या स्वरूपात मात्र पायची स्वरूपात इथे वाद केलाय. फर्स्ट विकेट डाऊन. रोहित बॅक टू द पॅव्हलियन. आणि कारण यॉर्कर टाकणं तसं सोपं नाहीये. यॉर्कर टाकताना फुलटॉस होऊ शकतो किंवा ओव्हर पिच सुद्धा होऊ शकतो. परंतु आपण पाहतोय हा खेळाडू असाच मोठा झालेला नाहीये. संपूर्ण भारतामध्ये ज्याच्या नावाची चर्चा आहे आणि अलिबागची शान आहे असं आपण उगाच म्हणत नाही, तर त्याने परफेक्ट यॉर्कर टाकून जो मध्ये खेळण्यासाठी सफल होऊन खेळण्यासाठी रोहित येत होता त्याला स्टंपच्या मधोमध पकडलं आणि पायचीत पकडलं आणि अक्षरशः शेवटी त्याला बाद केलं. सर आपण पाहिलं तर मोन्या सराव देखील तेवढाच करतो, कारण अशा प्रकारची चेंडू टाकण्यासाठी तेवढाच विचार करावा लागतो. फलंदाजाला पाहावं लागतं कशा प्रकारे तो फलंदाजी करतोय.
इथे नवीन फलंदाज जाहीद पहिल्या चेंडूतील लेटकटचा फटका खेळतोय. चेंडू जातोय डी बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेपार. 4 धावांसाठी. आलेला जाहीद आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती लेटकटचा अप्रतिम असा सुरेख फटका त्याने खेळला. पण जोशीच्या बाहेरचा चेंडू होता आणि जागेऊन खेळण्याचा प्रयत्न. कुठेतरी वीरेंद्र सेहवागची आठवण आली, कारण वीरेंद्र सेहवाग जर आपण पाहिलं तर तेवढा फुटवर्कचा त्याच्याकडे वापर नव्हता, मात्र फटक्यामध्ये ताकद आणि तेवढीच नजाकत म्हणता येईल. आणि नेहमी त्याच्या ज्या आकर्षक खेळी आपण पाहिल्यात, बरेचसे चांगल्या खेळी त्याचे केलेले आहेत आणि त्या काळात प्रत्येक गोलंदाजावरती नक्कीच त्याचं दडपण होतं. धावसंख्या 40 झालेली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 1 गडी बाद 40 धावा. चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज तेजस. पहिला चेंडू तेजस, अप्रतिम चेंडू. गोलंदाजचा ब्रह्मस्त्र या चेंडूला का म्हटलं जातं, कारण या चेंडू खूप कमी खेळाडू फटके लगावतात आणि इथे सुरज सारख्या चांगल्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती त्रिफळाचित पद्धतीने बाद करण्याचा प्रयत्न होता. मात्र सुदैव म्हणायला लागेल, एवढा चेंडू चांगला होता की फलंदाजाला चकवलं आणि यष्टनाही चकवत यष्टीरक्षक मोन्याच्या हाती चेंडू गेलाय. तेजसचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज. इथे मात्र यावेळेसचा चेंडू आपण पाहिला तर डाव्याच्या बाहेर जाणारा वाईटचा, आणि त्याच दरम्यान राजाला आपण पाहतोय की शॉर्ट थर्ड मॅनला जो क्षेत्ररक्षक राजा उभा आहे त्यांनी चांगला क्षेत्ररक्षक निश्चित आपल्या संघासाठी धावा रोखल्यात. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिलात तर यष्ट्यांवरून आलेला आपण पाहतोय. फलंदाज सफल झाला होता ऑफस्टिकच्या बाहेर, खऱ्या अर्थाने त्याला अंदाज आला नाही की चेंडू डावी सोडून बाहेर जाणार आहे की यष्ट्यांवरून आलाय. नक्कीच पंचांकडे दाद मागितली जाते. 4 षटक पूर्ण होणं आवश्यक आहे. 2 मिनिटं 10 सेकंडचा अवधी राहिलेला आहे. या षटकात 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. चौथं षटक सुरू आहे. नोंद घ्या याची आधी सप्लायस नौका संघाने, अन्यथा 5व्या षटकात आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. यावेळेस मात्र चांगला चेंडू, इथे निर्धाव चेंडू होते. या षटकाचा आपण विचार केला तर तेजसची गोलंदाजी ची शैली जसं आपण पाहिली, कुठेतरी आपल्याला लसित मलिंगाची आठवण येते. क्रॉस आर्म डिलिव्हरी रिलीज पॉइंट आपण पाहिला तर त्याच्याच प्रमाणे आहे. ते मात्र फलंदाज पहिलंच सफल झालंय पाहिलं होतं आणि बरेच या स्पर्धेत आपण पाहिलं जे गोलंदाज आहेत. आणि सर जसं तुम्ही म्हणाला, जसं आपण चेंडू रिलीज करतो, जेव्हा चेंडू सोडतो त्यावेळेस तो प्लॅन जो आपण ठरवतो व्यवस्थित आपल्याला एक्झिक्यूट करायचा असतो. पण त्यासाठी शांत डोक्याचे गोलंदाज बघा नेहमीच प्रभावी कामगिरी करतात. त्यावेळेस वाईडचा इशारा, खराब लाईन, खराब लेंथ, खराब दिशा, अवांत स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 42 धावा. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. दोन मिनिटाचा अवधी शिल्लक आहे. जर या 2 मिनिटांमध्ये पुढील 3 चेंडू झाले तर नक्कीच
पाचव्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू आत राहणार नाही, मात्र पूर्ण झाली नाही. तर पाचव्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू नौकार संघ आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल, याची नोंद घ्या. वेळेचं बंधन दोन्ही संघांना आहे या स्पर्धेत. इथे मात्र पुन्हा एकदा खराब दिशा आपण पाहतोय. या षटकात वाईटच्या स्वरूपात अवंत स्वरूपाच्या धावा दिल्या जात आहेत. खऱ्या अर्थाने दिवाळी संपली असली तरी बोनस मात्र तेजस नक्कीच देतोय. निनाद, जर इथे उजव्या हाताचा फलंदाज असताना तर तेच चेंडू अगदी अप्रतिम ठरले असते. यावेळेस लोन फुलटॉस चेंडू, या चेंडूला दिशा दाखवले, चेंडूला भिरकवलं सीमार्श दिशेने 4 धावांसाठी. वेलकम 4. निनाद, आपल्याकडे प्लान ए, प्लान बी आणि प्लान सी सुद्धा असावा लागतो. प्लान ए जेव्हा फेल होतो ना त्यावेळेस प्लान बी वरती जायला हवं, परंतु इथे तेजसकडे प्लान बी नाहीये तयार. डावखुरा फलंदाज त्याच्यासमोर आल्यानंतर त्याची जी स्टाईल आहे ना, तू पाहिलं असेल की तो एक अँगल बनवून गोलंदाजी करतोय आणि चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय, परंतु तोच उजव्या हाताचा फलंदाज असता तर अगदी अप्रतिम चेंडू हे ठरले असते. सर नक्कीच, मात्र इथे डावखुऱ्याचा फलंदाज आहे. इथे मात्र चांगला चेंडू, इथे थोडंसं कमबॅक केलं जात आहे, थोडंसं अँगल बनवून गोलंदाजी केली जाते. टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्ट्या उजव्या यष्टीच्या दिशेने येणारा अशा पद्धतीने जवळ पाहिलं ऑफ ब्रेकचा काहीसा मारा आपण पाहतोय. 20 मिनिटाचा अवधी पूर्ण झालाय, त्यामुळेच पुढच्या षटकात यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथे. इथे पाहतोय 4 षटकांचा धावसंख्या झालेली 49 धावा, 49 रन्स. आणि अंतिम षटकात नौका संघाला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. पंच आपण लक्ष द्यायचं या गोष्टीकडे, कारण 20 मिनिटाच्या अवधीमध्ये 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला नाही, त्यामुळेच एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला आत ठेवावा लागेल. चला, गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज वैभव. एक फलंदाज बाद झालेला आपण पाहतोय, मात्र धावसंख्या तितकीशी पाहायला मिळत नाही कुठे. गोलंदाजी चांगली कामगिरी. पहिला चेंडू, पंचांचा इशारा येतोय, वाईटचा अवांत स्वरूपाची धाव आपण पाहतोय. धावसंख्या होते 50 धावा. धावांचं अर्धशतक दाखल करावं लागतंय, ते म्हणजेच अलअजीज अलिबाग या संघासाठी. पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. येस सर, इथे तिसरे अंपायर आहेत. अवैध ॲक्शन आणि त्याचा संशय असल्या कारणानं ऑनफिल्ड अंपायरने तिसऱ्या अंपायर्सला इथे आमंत्रित केलंय. अवैध ॲक्शन असेल तर मात्र गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाही. त्याचा काहीसा निर्णय हा येईलच. पंच अगदी व्यवस्थित आणि अगदी पद्धतशीरपणे इथे पाहतायत. थोडासा वेळ जातोय, परंतु अचूक निर्णय आपल्यापर्यंत येईल.
अगदी शांत वातावरण. टाचणी जरी पडली तरी आवाज येईल. अगदी एक चित्तानं आपण पाहतोय या सामन्याचा आनंद घेतला जातोय. कारण निनाद आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की दोन्हीही संघ जे आहेत ते अलिबाग तालुक्यातील मातब्बर संघ आहेत. एकामेकांसमोर उभे ठाकलेले आहेत बऱ्याच वेळा. एकामेकांना त्यांनी धूळ चारलेली आहे बऱ्याच वेळा. परंतु प्रत्येक स्पर्धा, प्रत्येक मैदान आणि प्रत्येक विकेट ही वेगळी असते. आज आपण पाहतोय रोहित याला एक जीवनदान मिळालं. 4 षटकार त्यानंतर त्याने फटकावले. तर थोडं आपण पाहतोय पारडं जे आहे ते अल अजीज अलिबाग या संघाकडे झुकलंय असं जरी म्हटलं मी तरी वावगं ठरणार नाही. फेअर डिलिव्हरी असं म्हटलं जातंय. पंचांकडून इथे इशारा आलाय फेअर डिलिव्हरी. पाण्याची व्यवस्था करावी. निनाद काय वाटतंय कुठपर्यंत मजल मारली जाईल अल अजीज अलिबाग? नक्कीच 10 ते 15 धावा येणं आवश्यक आहे तर एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू आपण पाहतोय उजव्या दिशेने येणारा बॅकफुटला त्याने चेंडूला खेळून काढलाय. लॉंगॉनच्या दिशेला 1 धाव पूर्ण होते. आणि सर हे दोन्ही संघ जर आपण पाहिले तर हे दोन्ही संघ जेव्हा एखाद्या स्पर्धेत सहभागी होतात हे दोन्ही संघ म्हणजे त्या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे प्रमुख दावेदारांपैकी एक असं त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि या दोन्ही संघाने यंदाच्या हंगामात तशी सुरुवात देखील केली. माणकेश क्रीडा मंडळ कोळगावच्या स्पर्धेमध्ये नौकार संघाने आदित्य प्लस नौका संघाने प्रथम क्रमांक पटकावला होता. विजेतेपदाचा मानकरी ठरला होता. तर जर्मन दिगोडी आयोजित स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर त्यांचा प्रतिस्पर्धी संघ अल अजीज अलिबाग संघ याने विजेतेपद पटकावलं होतं. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 52 धावा. येथे मात्र सूरजच्या बॅटने आलेला एक तडाखेबंद फटका. चेंडू जाते सीमारेषे पार. षटकार. जे व्हॉलेंटियर्स आहेत फकीरपडा संघाचे त्यांना विनंती आहे की आपण पाहतोय अजूनही आम्ही सूचना करून देखील काही खेळाडू किंवा काही प्रेक्षक हे त्या पिवळ्या पट्टीच्या आतमध्ये बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. किंवा इथे सूरजचा इथे मिस्टर स्ट्रोक काय चेंडू हवेत. फलंदाज सूरज बॅक टू द पॅव्हलियन. सेकंड विकेट डाऊन. डीजे दुसरी विकेट इथे गमावली जाते. आपण पाहिलं दोन्ही सलामवीर फलंदाज इथे बाद झाले. आपण पाहतोय सलमनेची जोडी तंबूच्या आशयाला माघारी परतलेली आहे. सलमनेच्या भूमी त्याला रोहितने 4 षटकारांनी 26 धावांची खेळी केली. त्यानंतर आपण पाहतोय त्याच्या साथीर आल्या सूरज इथे 2 चौकार एका षटकाच्या साहाय्याने 18 धावांची खेळी करून बाद झालाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय अल अजीज अलिबाग संघाची ती म्हणजे 2 गडी बाद 58 धावा. जैदला पण पाहतोय 4थ्या क्रमांक फलंदाजीसाठी येतोय. येथे जैदचा चेंडू देखील हवेत आहे. मिस्टर स्ट्रोक होता मात्र क्षेत्रशील आपण पाहिलं तर झेल पकडण्यापेक्षा क्षेत्रशील सुशीलने चेंडू फील्ड करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवला आणि त्यामुळे 1 धाव नक्कीच मिळते. जर पहिलेच प्रयत्न केला असता तर हा झेल देखील आपल्याला पाहायला मिळाला असता. क्षेत्रक्षणात चपळता असणं सर आवश्यक आहे. कारण क्षेत्ररक्षक केवळ चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न करेल तर झेल पकडणं मग कठीण होऊन बसतं. जर चपळ असता चाणाक्ष एखादा क्षेत्ररक्षक असता तर नक्कीच चेंडूवरती गेला असता आणि हा झेल देखील आपल्याला पाहायला मिळाला. कारण एका धावेचं महत्त्व खूप असतं. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. आणि एका धावेचं महत्त्व काय असतं तर मला वाटतं त्या संघाला विचारा जो एका धावेसाठी पराभूत होतो. धावसंख्या आपण पाहतोय स्थिरावलेली आहे. निर्धाव चेंडू येतोय. 5 चेंडू झालेले आहेत. या षटकातील येणारा अंतिम चेंडू असेल. धावसंख्या 59 झाले. 5 चेंडू अंतिम षटकातील अंतिम चेंडूचा खेळ आपण पाहतोय. वैभव आपल्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आणि इथे मात्र एक मोठा फटका. साईडच्या बॅटने आलेला अप्रतिम षटकार. या षटकाराने या
सांगितलंस अर्थातच नो डाऊट यात कोणतीही तीळ मात्र शंका नाहीये की एक धाव किती महत्वाची असते किंवा एका धावेनं सामना जिंकू शकतो किंवा हारू शकतो. परंतु त्याचबरोबर मी तुम्हाला सांगू इच्छितोय की एका मताचं सुद्धा फार महत्व आहे. कारण असे दोन आमदार आहेत जे फक्त एका मताने हारलेले आहेत. तुम्ही पाहिजे तर ते गुगलवरती जा आणि चेक करा. परंतु हे खरं आहे. त्या दोघांची नावं आता मी विसरतोय, मला ठाऊक आहेत, पण ती आता तोंडावरती येत नाहीयेत. परंतु दोन आमदार फक्त एका मताने हारलेले आहेत. हा इतिहास आहे. आणि ते का हरले तर एका आमदाराच्या ड्रायव्हरने मतदान केलं नव्हतं आणि दुसरा जो आमदार हरला एका मताने त्याच्या मुलीने आणि त्याच्या पत्नीने मतदान केलं नव्हतं, कारण ते देवळात गेले होते आणि ड्रायव्हरला त्या आमदाराने पाठवलं नव्हतं. माझ्याजवळच राहा, एका मताने काय फरक पडतोय असा ॲटिट्यूड, आणि एका मताने शेवटी तो आमदार हारला होता. नक्कीच राजकारणाविषयी देखील आपण माहिती सांगितली. खरं एका मताचं देखील तेवढंच महत्व आहे. वळूया मैदानाकडे. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झाली ती म्हणजेच 65 धावा. 30 चेंडूंमध्ये 65 धावा आपण लावल्या आहेत. 66 धावांचं एक चांगलं आव्हान इथे उभं टाकलेलं आहे आद्य सप्लायर्स नौका संघासमोर. आणि आणखीन एक माहिती मिळते, प्रकाश अष्टमकर डान्सिंग अंपायर यांनी माझ्यापर्यंत माहिती पोहोचवले की याच पंचायतमध्ये एक सदस्य असे आहेत ते सुद्धा एका मतानेच हारले होते. 1994 ची गोष्ट. तर अशा काही गोष्टी आहेत. म्हणून मित्रांनो, एक मत किंवा एक धाव आणि विद्यार्थी अवस्थेमध्ये आपण एक गुण किती महत्वाचा आहे हे पाहिलंय. एका गुणाने आपण कधी इंग्लिश गेला, कधी सायन्स गेला, कधी मॅथ्स गेला असं आपण ऐकलं असेल. धन्यवाद सर. नेक्स्ट मॅच, पुढील सामना गोरख दशरथ कडवे पुरस्कृत नवजीवन दिघोडी विरुद्ध माव 11 एकविराथ. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे टॉस बॉक्स मध्ये. नवजीवन दिघोडी संघ, गोरख दशरथ कडवे पुरस्कृत नवजीवन दिघोडी आणि माव 11 एकविराथ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे. नाणेफेक करून घ्यायचे टॉस बॉक्स मध्ये. आणि हा देखील नियम आहे मित्रांनो की चालू सामन्याच्या इनिंग्स ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. गोरख कडवे पुरस्कृत नवजीवन दिघोडी आणि माव 11 एकविरा थळ. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या टॉस बॉक्स मध्ये. या सामन्याच्या दुसऱ्या सत्रात काय घडतंय, काय बिघडतंय, कशा प्रकारचा खेळ होतोय, कोणता संघ विजयी ठरेल, कोणता संघ पराभूत होईल, कोणता संघ दुसऱ्या फेरीत जाईल आणि कोणत्या संघाचं आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात येईल, आपल्याला सामन्या दरम्यान या सर्व प्रश्नांची उत्तर नक्कीच पाहायला मिळतील. चला दोन्ही संघांचे कर्णधार गोरख कडवे पुरस्कृत नवजीवन दिघोडी विरुद्ध माव 11 एकविरा थळ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे टॉस बॉक्स मध्ये. पुढील सामना नेक्स्ट मॅच आपली असणार आहे मित्रांनो. पण पाहतो दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित होत आहेत. सुमेध पत्रे माव 11 एकविरा थळ संघाचा कर्णधार, तर गोरख कडवे पुरस्कृत नवजीवन दिघोडी संघाचा कर्णधार साहिल खांबे उपस्थित होतोय. आयोजकांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. सन्माननीय गणेश भैर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल केला जातोय. 5 षटकांचा सामना असेल, कंपल्सरीच्या स्पर्धेचा नियम आहे. आणि पहिली 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये पूर्ण होणं आवश्यक आहे, अन्यथा 5 षटकात एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. 65 धावा झाले, 66 धावांचं आव्हान पार करायचंय.
पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण पाहिला आणि नाणेफेकीचा कौल लागलाय तो म्हणजेच गोरख कडवे पुरस्कृत नवजीवन दिघोडी संघाच्या बाजूने. धन्यवाद निनाद. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं. ये मैच सही मायनों में फिर से एक बार बहुत ही रोमांचकारी होगा, रोमहर्षक होगा, क्योंकि एक तरफ रोहित और सूरज थे तो दूसरी तरफ मोने और सुमित है. जीतने के लिए 66 रनों की जरूरत. 66 टू विन इन 5 ओवर्स. 5 ओवर का ये मुकाबला है. 2 ओवर का मैंडेटरी पावर प्ले होगा. सूरज पाटिल के हाथों में गेंद. स्ट्राइकिंग गेंद पर सुमित भगत. देखिए किस तरह से सर्कल यहाँ पे लगा चुके हैं. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद. लॉन्ग ऑन और उसी के साथ एक डीप स्क्वायर लेग मौजूद. पहली गेंद डब्बा खाने के बाद नीचे रही. स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे मगर गेंद और बल्ले की मुलाकात नहीं, और गेंद जैसे ही विकेट कीपर के पैड से टकराई, लेग बाय के रूप में 1 रन लेने का यहाँ पे मौका था. उस मौके को ताड़ा है और दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ 1 रन यहाँ पे चुरा लिया. बाय के रूप में 1 रन अतिरिक्त यहाँ पे 1 रन के साथ अकाउंट ओपन हो चुका है. ये मैच सही मायनों में बहुत ही जबरदस्त होने वाला है, क्योंकि कम से कम आपको ऊपरी क्रम के 3 बल्लेबाजों को आउट करना होगा, तब जाके यहाँ पे जीत के दरवाजे खुलेंगे, रास्ता खुलेगा. एक जीवन दान जो दिया था रोहित पाटिल को, रोहित पाटिल ने उसका पूरा फायदा उठाते हुए 4 छक्कों के सहायता से अपनी पारी को सजाया और 26 रन अपने टीम के लिए जोड़े. सूरज ने भी बहुत ही बढ़िया साथ निभाया, 18 रन जोड़े. जाहिद बुकबाइंडर ने भी 1 चौका और 1 छक्के के साथ 12 रनों का योगदान दिया. जी हाँ, ये लीजिए पहली गेंद बाएं हाथ के बल्लेबाज. आओ देखा ना था पहली गेंद हो या आखिरी हो, उनकी मानसिकता साफ छलकती हुई. डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. तेरह 13.20 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, और जैसे ही थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद दिखी उसके ऊपर टूट पड़े और 6 रन वसूल किए. इस बीच थोड़ी सी स्लोवर वन गेंद थी और इसीलिए बल्लेबाज निमिष ने उसे खेला जरूर मगर पैरेलल खेला था, और जहां पे खेला वहां पे फील्डर तैनात किया था सूरज ने डीप स्क्वायर लेग की दिशा में, और इसी वजह से 1 ही रन पर यहां पे संतोष करना पड़ा. इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा. 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. जीतने के लिए 66 रनों की जरूरत. आहा, ये देखिए, ये है काबिलियत, ये है कला, ये है कौशल्य, ये है टैलेंट, और ये है सूरज का फन. ये फनकार है, ये कलाकार है, क्योंकि अलग अलग तरह की गेंदबाजी करनी पड़ती है और अलग अलग गेंदबाजी वो कर रहे हैं. बाएं हाथ के जब गेंदबाज आते हैं उनके सामने तो उनकी गेंदबाजी में थोड़ा सा बदलाव देखने को मिलता है, मगर इस मर्तबा बहुत ही शानदार स्ट्रोक सुमित भगत के बल्ले से ऊपरी. हालांकि ये बहुत ही आगे वाली गेंद थी, उसे क्रॉस द लाइन खेला था. बैट के बीचों बीच टकराने के बाद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रन फ्लैट और फ्यूरियस सिक्सर. आहा, इस मर्तबा चकमा दिया, फसाया. ये देखिए अपने आप से नाराज है सूरज, बहुत गुस्से में है, क्योंकि पहले ओवर में अपेक्षा से विपरीत यहाँ पे रनों की संख्या नजर आ रही है, क्योंकि सूरज पाटिल जब गेंदबाजी में हो और इस तरह से 14 रन खर्च होंगे ऐसा बिल्कुल अंदाजा नहीं लगा सकते, मगर यहाँ पे 14 रन जुटा लिए हैं. निमिष के बल्ले से 1 छक्का, सुमित के बल्ले से 1 छक्का. हालांकि सुमित भगत ने 4 गेंदों का सामना किया और 6 रन अपने टीम के लिए जोड़े. निमिष पाटिल ने मात्र 2 गेंदों का सामना किया और 1 छक्के की सहायता से 7 रन जोड़ते हुए अपने टीम का स्कोर पहुंचा दिया है 14 पर. अब दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं. अल अजीज अलीबाग की जानिब से पार्थ घरत. 2 ओवर का यहाँ पे मैंडेटरी पावर प्ले. पहले पावर प्ले में 2 खिलाड़ी
30 गज के दायरे के बाहर, और दूसरे पावर प्ले के दरमियान 3 खिलाड़ी होंगे 30 गज के दायरे के बाहर। जो 3 खिलाड़ी है वो देखिए कहाँ पे है। बाएं हाथ के बल्लेबाज के लिए डीप स्क्वायर लेग, उसी के साथ एक लॉन्ग ऑन की दिशा में एक फील्डर तैनात है, उसी के साथ एक लॉन्ग ऑफ में भी फील्डर तैनात है। शॉर्ट मिड विकेट, और उसी के साथ एक शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन, बैकवर्ड पॉइंट, और एक शॉर्ट कवर, और एक शॉर्ट पॉइंट। इस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई गई है। जी हाँ, मगर थोड़ी सी हाफ ट्रैकर गेंद, निमिष ने आओ देखा ना था, स्क्वायर लेग के ऊपर से खेला है, सूरज के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद सीधा वाड़ी में 6 रन। बोलोगे क्यों, तो उसका जवाब यह है कि उन्होंने बाएं हाथ के बल्लेबाज को सलामी बल्लेबाज के रूप में उतारा। और क्यों उतारा? क्योंकि हवा का फ्लो देखिए, ये होती है चतुराई, ये होता है चाणक्यपन। क्योंकि एटमॉस्फियर, ज्योग्राफी को थोड़ा सा देखना पड़ता है, भौगोलिक परिस्थिति को भापना पड़ता है, और यहाँ पे बहुत ही अच्छी तरीके से भापा है कि बाएं हाथ के बल्लेबाज के लिए ये कारगर साबित हो सकता है। अच्छी गेंद हम नहीं कह सकते, मगर थोड़ी सी अगर अंदर तरफ होती या कट होती तो शायद लेग स्टंप या बेल्स उखाड़ के ले गई होती, मगर लेग स्टंप को छोड़कर निकल गई, और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन। 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में 14, और पार्थ घरत के पहले ही गेंद पर आसमान दिखाया था निमिष पाटिल ने, इसी वजह से एक अच्छी सुस्थिति में नजर आ रहा है। जी हाँ, इस मतलब लॉफ्टेड कवर ड्राइव, गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर। निमिष यहाँ पे शायद बताते हुए कि ये हवा का फ्लो नहीं है, ये मेरे खेलने का अंदाज है, ये मेरी कलात्मकता है। शानदार चौका। कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ 30 गज का दायरा है, और सारे खिलाड़ी 30 गज के दायरे के अंदर है। डीप कवर खाली है, डीप पॉइंट खाली है, उसका फायदा उठाना है, और लॉफ्ट किया था शानदार ओवर पिच गेंद को चौके में तब्दील किया है। यहाँ पे 25 रन स्कोर कार्ड पर। निमिष के बल्ले से पहला चौका, इसके पहले 2 छक्के, कुल मिला के 17 रन बनाकर खेल रहे हैं। दूसरा ओवर प्रगति पर 25 रन। जी हाँ, इसमें तबापात की अच्छी गेंद जड़ में डाल दिया था, यॉर्क करने की कोशिश थी, काफी हद तक सफल रहे, मगर नजदीकी फील्डरों में जो फील्डर है जब तक फील्ड करते उस गेंद को, क्योंकि बल्लेबाज ने उसे खेला था खोद कर, तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका। 1-1 रन भी यहाँ पे बना रहे हैं। उसी के साथ बीच बीच में बड़े स्ट्रोक भी नौखार के लिए आ रहे हैं। नौखार के लिए खुशखबरी है, बहुत ही अच्छा सेटअप यहाँ पे नजर आता हुआ। दोनों भी बल्लेबाज का कॉम्बिनेशन भी बहुत ही बढ़िया। सुमित भगत के बल्ले से एक छक्का आ चुका है। अभी भी इस ओवर की कुछ गेंदें आना बाकी। राइट आर्म ओवर द विकेट सुमित के लिए पार्थ घरत। हालांकि पार्थ घरत ने भी 2-3 सालों में काफी प्रभावित किया है अपनी तेज तर्रार गेंदबाजी, और उसी के साथ कुछ हद तक गेंद को कट करने की क्षमता। जी हाँ, जड़ में डाल दिया था, वहां पे जैद मौजूद थे। जैद ने फील्डिंग तो अच्छी की, मगर रनों से वंचित नहीं रख पाए। जैसे ही बल्लेबाज ने, सुमित ने खेला उस गेंद को, दौड़ पड़े थे, और निमिष ने भी, सॉरी, यहाँ पे बिंदी गेंद, बहुत ही बढ़िया फील्डिंग की वजह से अपने आप, हालांकि भी अपने आप पर ब्रेक लगाया था। मुझे पहले ऐसा लगा कि 1 रन यहाँ पे आ चुका है। आहा, इस मरतबा फिर से एक बार सबमरीन डिलीवरी हमें देखने को मिली। गेंद टप्पा खाने के बाद नीचे रही। निनाद, वहां पे कुछ स्पॉट जरूर है, हमने देखा, पहले दिन से हम देख रहे हैं, एक स्पॉट जरूर है, वहां पे टप्पा खाने के बाद गेंद नीचे रह रही है। इस मैच में भी हमको देखने को मिला, इसके पहले भी देखने को मिला। जब रोहित बल्लेबाजी कर रहे थे तब एक गेंद नीचे रही थी।
और यहाँ पे सुमित भगत बल्लेबाजी कर रहे हैं। जी हाँ, फिर से एक बार जैद वहां पे मौजूद, मगर निमिष बिल्कुल तैयार नहीं है, फिर से एक बार लौटना पड़ा। ओहो हो, शानदार फील्डिंग, मगर थोड़ा सा थ्रो जो था वो आउट था। विकेट के पीछे शायद प्रसाद चेवले है। प्रसाद चेवले सर्वश्रेष्ठ ये क्षेत्र रक्षक है, शानदार फील्डिंग करते हैं। आउटफील्ड में उनके कैचेस, उनके डाइव्स मैंने बहुत मर्तबा देखे हैं, और आज विकेट के पीछे विकेट कीपिंग का काम को अंजाम दे रहे हैं। बहुत ही बढ़िया उस थ्रो को गैदर किया था उन्होंने, ये आसान बिल्कुल नहीं था। अगर ये गैदर नहीं कर पाते, ये कलेक्ट नहीं कर पाते, तो शायद 4 रन भी हो सकते थे। मगर पार्थ ने कमबैक तो किया है। अंतिम 3 गेंदें यहाँ पे बिंदी, वो भी सुमित भगत के सामने। वेरी वेल डन पार्थ। तो पहले ओवर में 14 और दूसरे ओवर में 12, कुल मिला के 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। यानी जिस औसत की यहाँ पे जरूरत है निनाद, वो औसत यहाँ पे पहले 2 ओवर में पा लिया है। मगर ये काफी नहीं होगा, क्योंकि अब पावर प्ले हट चुका है। 30 गज का दायरा हटने के बाद अब फील्डिंग फैलाई जा चुकी है। अब आपको चौके मिलना कम होंगे, अब ज्यादा से ज्यादा बड़े स्ट्रोक यानी हवाई फायर आपको करने पड़ेंगे। रोहित गेंदबाजी के मार्ग पर पहली गेंद घूमती हुई, और ये देखिए प्रसाद चेवले कहां छोड़ने वाले थे। प्रसाद चेवले जैसे खिलाड़ी बहुत कम होते हैं आउटफील्ड में। शानदार कैच, क्योंकि ये गेंद बहुत घूम रही थी भौरे की तरह, मगर उसने अपने दामन में कर दिया, झोली में कर दिया। फर्स्ट विकेट डाउन। बायां हाथ के बल्लेबाज निमिष बैक टू द पेविलियन। लपका गया, और जो विकेट चाहिए था वो विकेट यहाँ पे हासिल हुआ है। निनाद, कैसे देखते हो इस मैच की तरफ? सर, आपण पाहिलं तर सामना दोन्ही संघांसाठी समान खुला मी असंच म्हणेन, कारण 2 षटकं झालीत आणि तिसरं षटक ती पहिल्या चेंडूवरती विकेट आपण पाहतो इथे गमावली जाते, आणि इथे यष्टीरक्षकचं कौतुक होईल। यष्टीरक्षक तेवढाच चपळ चलाक आपल्याला पाहायला मिळतोय। मागे जात त्यांनी एक चांगला झेल पकडला, आणि बॅटची कडा लागल्यानंतर आपण पाहिलं चेंडू थोडा फिरकी घेत होता, आणि अशा वेळेला चेंडू बराच वेळेला हातून निसटतो, पण एक चांगला झेल यष्टीरक्षकाचा आपण पाहतोय। आणि राहिली गोष्ट सामन्याविषयी, तर दोन्ही संघांकडे त्याच पद्धतीचे खेळाडू आहेत। एका बाजूला आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये रोहित आलाय, पहिला चेंडू विकेट प्राप्त करतोय, अजूनही 2 षटकं येतील। त्याचबरोबर आता पॉवर हिटर फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं असा अक्षय पाडुल मोन्या स्ट्राईकवर आलाय। नॉस्ट्राईक एंडवर बाहुबली सुमित भगत देखील आहे। पुढचा चेंडू, आणि पहिल्या चेंडूवर लागलेला फटका, चेंडू मात्र बराच काळ उंच हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणि इथे मात्र हे एक मोठं जीवदान। ही चूक आहे की ही घोड चूक आहे, याचं उत्तर आपल्याला थोड्या क्षणातच पाहायला मिळेल। हो, ये क्या किया आपने? ये कैच ड्रॉप किया, ये मैच ड्रॉप किया, ये तो आने वाला समय बताएगा। मगर आपने कैच किसका ड्रॉप किया है? अरे पूरे भारत में खेलने के लिए जो खिलाड़ी जाते हैं, जिनको दावत दी जाती है, जिनको आमंत्रित किया जाता है सम्मान के साथ, पहली गेंद पर उन्हें आउट करने का मौका रोहित ने दिलाया। ऐसा नहीं कर सकते। इसीलिए मैं बार बार कहता हूं, आपके पास बल्लेबाजी कितनी अच्छी है, कितनी अच्छी गेंदबाजी है, उतनी ही अच्छी आपकी फील्डिंग होनी जरूरी है, वरना बल्लेबाज या गेंदबाज आपके लिए कुछ नहीं कर सकते। जी हाँ, इस मरतबा अच्छा शॉट जरूर है, मगर डीप में फील्डर तैनात है। मजहर भालदार वहां पे मौजूद, एक ही रन वहां पे मिलेगा, मगर ये बहुत बड़ी गलती की है अल अजीज अलीबाग ने। अब क्या होगा, अब कैसे होगा? हालांकि इस खिलाड़ी के फैन बहुत है निनाद, छोटे बच्चे तो दीवाने हैं, और उसमें से एक मेरा खुद का बेटा मुझे कहता है पापा मुझे इनसे फोटो लेना है। मुझे उनको ढूंढना पड़ा और फोटो लेना पड़ा। इतने दीवाने हैं हमारे गांव के बच्चे। वो है मोन्या, और उनका कैच अपने ड्रॉप किया। 28 रन स्कोर कार्ड पर। ले लीजिए, ये लीजिए, इसे कहते हैं
जख्मों के ऊपर नमक नहीं, मिर्ची के साथ नमक छिड़कना। खास बने हैं और यहाँ पे भी यही किया है आपने। रोहित का भी कैच ड्रॉप हुआ था। ये लीजिए फिर से एक बार सही नसीहत, वही नतीजा। इस मरतबा फ्लैट 6 लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, 6 रन। यासिन सर पण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये रोहितला देखील जीवदान लाभलं होतं, त्यांनी 3 षटकानंतर लगावले होते. आता मोन्याला जीवदान लाभलंय आणि मोन्याने आता मात्र आक्रमक फटकेबाजी करायला सुरुवात केली. कदाचित आपल्याला पुन्हा एकदा मोन्याचा एक झंझावात पाहायला मिळेल. मोन्या नामक वादळ आपल्याला इथे पाहायला मिळेल आणि कदाचित हा झेल हा पराभवाचा कारणीभूत देखील होऊ शकतो या सामन्यातील. सही मायनों में निनाद, जो अच्छे बल्लेबाज होते हैं ना, उनको जल्द से जल्द यानी शुरुआती दौर में ही आउट करना पड़ता है। ये हमने अंतरराष्ट्रीय स्तर पर भी देखा है। एक बार बल्लेबाज की आंखें जम गई या बल्लेबाज सेट हो गए, विकेट को वो समझने लगे, तो फिर उसके बाद उनको रोकना या बड़े स्ट्रोक से वंचित रखना बहुत मुश्किल होता है। सर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर जेव्हा फलंदाज सेट होतो तेव्हा तो त्याला लेदर बॉल नाही त्याला फुटबॉल सारख्या आकाराचा चेंडू दिसतो, म्हणूनच मोठे फटके पाहायला मिळतात. इथे स्कोर झालाय धावसंख्या 41, 41 रन्स आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटकं झालेली आहेत. 41 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. 25 रन्स रिक्वायर्ड, विनिंग 12 डिलीवरीज. हालांकि निनाद मैच पैरेलल जा रहा है। 13 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं, मगर कुछ ऊंच नीच यहाँ पे देखने को मिली, क्योंकि कभी कैच ड्रॉप हुए, कभी छक्के आए, कभी अच्छी गेंदें, कभी अच्छा ओवर। हालांकि रोहित ने बहुत मेहनत की। रोहित के मेहनत को मैं पूरे मार्क्स दूंगा। उन्होंने एक विकेट यहाँ पे मोनिया को दिलाया था, उसके पहले भी विकेट दिलाया है, मगर आप अगर कैच नहीं पकड़ोगे तो वो क्या कर सकते हैं? कोई गेंदबाज नहीं आपको जितवा सकता। इसीलिए आपको फील्डिंग तो अच्छी करनी पड़ेगी, उसके लिए आपको कोई ऑप्शन नहीं है और कुछ भी रीजन नहीं दे सकते। सर म्हणूनच म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. चौथ्या षटकाला इथे सुरुवात होते. इथे अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय. डीप कव्हर सीमर शेपार, दणदणीत खणखणीत चौकार. रूम बनाया, थोड़ी सी वीड थी, उसका फायदा उठाते हुए अपने बल्ले का चेहरा खोला और उसे खेला है स्क्वायर कट रूप में डी पॉइंट सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। 45 रन ऑन स्कोर कार्ड। 21 रनों की और जरूरत। जी हाँ, इसमें तो अच्छी गेंद थी। हालांकि फिर से एक बार स्क्वायर कट करना चाहते थे, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया और गेंद शॉट थर्ड मैन की दिशा में फील्ड होती हुई बिंदी गेंद के साथ सूरज पाटिल की यहाँ पे वापसी। इस तरह की वापसी करनी ही होगी और उसी अपेक्षा के साथ, उसी आशाओं के साथ यहाँ पे सूरज के हाथों में गेंद है। यही ओवर क्रूशियल है, यही ओवर महत्वपूर्ण है। जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप पर सफल होकर उसे खेला है फाइन लेग की जानिब। शॉर्ट फाइन लेग के फील्डर को चकाती हुई उनकी बगल से निकाल दिया है 4 रन के लिए। त्याच्याकडे कलात्मकता देखील आहे. मागील चेंडू पण पाहिलं होतं, बाहेर शफल झाला आणि केवळ गॅप मॅच चेंडू ढकलला आणि 4 धावा. इथे मात्र मोठा फटका लागण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेत, क्षेत्रक्षेत्र चेंडू खाली आणि फलंदाज सुमित भगत बॅक टू द पॅव्हलियन. मोनिया भी आउट होते और सुमित भी जा चुके हैं, निमिष भी जा चुके हैं।
तो यहाँ पे अब मनोवैज्ञानिक दबाव नौखार के ऊपर होता, मगर मोनिया अब मैदान में मौजूद है, उन्हें जीवन दान मिला है और उसके बाद उन्होंने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए 2 छक्के भी लगाए हैं, तो उनका आत्मविश्वास अब चरम पर है, उनका आत्मविश्वास बढ़ चुका है। अब यहाँ पे इसी बीच नए बल्लेबाज नमूदार होते हुए, मगर जीतने के लिए अब हमारे लवेश जी बताते हुए 8 गेंदों में 17 रनों की जरूरत, 8 गेंदे और 17 रन, 8 गेंदे और 17 रनों की जरूरत। 49 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। चौथा ओवर प्रगति पर, इस ओवर में 2 चौके हमें देखने को मिले, एक विकेट भी सुमित भगत का आ चुका है, यानी कुछ मिश्रित ये ओवर, यानी अभी भी यहां से कहना बहुत ही मुश्किल कि ये मैच कौन जीतेगा। ये मैच आद्य सप्लायर नौखार के पक्ष में जाएगा या अल अजीज अलीबाग के पक्ष में जाएगा, यहां से कहना सही मायनों में बहुत मुश्किल है। बाएं हाथ के बल्लेबाज वैभव पाटिल को यहां पे खेलने का मौका दिया है। वैभव के लिए ऑन साइड की दिशा में हम देख सकते हैं डीप में 4 फील्डर। जी हां, पहली गेंद पर वैभव ने आउट देखा ना था, एक आसान सा ये शॉट था उनके लिए, खड़े खड़े खेल दिया, स्टैंड एंड डिलीवर, डिस्पैच किया है सीधा स्टेडियम के बाहर, 6 रन। कुल मिला के रनों की संख्या 55 रन और अब जीतने के लिए 11 रनों की और जरूरत। 7 गेंदे 11 रन, 11 रन 7 गेंदे। आहा, ये देखिए, ये सूरज भी अपने आप से जरूर नाराज होंगे कि मैंने ये क्या किया, कितनी बड़ी गलती की, क्योंकि एक छक्का भी यहां पे अगर बचाते तो फिर अंतिम ओवर में रन बनाना इतना आसान नहीं होता। पहले ओवर में 14, दूसरे ओवर में 12, तीसरे ओवर में 15 और चौथे ओवर में भी 14 रन यहां पे आ चुके हैं। अब अंतिम ओवर में बचे हुए 6 गेंदों में 11 रनों की जरूरत, 11 रन चाहिए। इस विकेट के मद्देनजर आसानी के साथ बन भी सकते हैं, नहीं भी बन सकते हैं, क्योंकि इसी विकेट के ऊपर सर्वेश जैसे गेंदबाज ने मेडन ओवर किया है, सर्वेश जैसे गेंदबाज ने हैट्रिक अपने नाम किया है, सोना जैसे गेंदबाज ने मात्र 2 रन खर्च किए हैं। ऐसे कुछ गेंदबाज हैं जिन्होंने प्रभावित किया, इस विकेट से उन्हें मदद मिली, सपोर्ट मिला और उन्होंने अच्छी गेंदबाजी की। अब नए गेंदबाज आए हैं रितेश तिवारी, निर्णायक ओवर लेके 6 गेंदे 11 रन, सामने है मोनिया। फुल टॉस गेंद थी मगर उसका फायदा नहीं उठा पाए, इनफैक्ट मैं कहूंगा बाल बच गए हैं। अगर ये गेंद सीधा स्टंप पर होती तो क्या होता जी, मगर अंपायर जी यहां पे इशारा कर रहे हैं वाइट का, वाइट के रूप में एक अतिरिक्त रन जरूर मिलेगा और वेस्ट हाइट का बीमर भी यहां पे चेक करना चाहते हैं। तीसरे अंपायर के पास ये फैसला जा चुका है, थोड़ी देर आपको इंतजार करना पड़ेगा क्योंकि इंतजार की घड़ी आ चुकी है। इंतजार तो आपको करना होगा क्योंकि मैच में रंग भर दिया है इन बल्लेबाजों ने। स्पेशली अक्षय पाटिल के बारे में यहाँ पे जिक्र करना होगा, जीरो के योगदान पर जीवन दान मिलने के बाद
अब तक 2 छक्के लगा चुके हैं, 13 रन नॉट आउट बनाकर मात्र 4 गेंदों का सामना करते हुए स्ट्राइक एंड पर वो खड़े हैं, डटकर खड़े हैं। और मोनिया ये आसानी के साथ रन बना भी सकते हैं, कभी कभी गेंदबाज भी हावी होते हैं, सही लंबाई से अगर गेंदबाजी करेंगे। जी निर्णय आने दीजिए, तीसरे अंपायर है, तीसरे अंपायर बहुत ही ध्यान से देख रहे हैं। माली सर उस गेंद को टटोलते हुए, क्या वो गेंद बीमर थी या नहीं थी। चारों तरफ क्रिकेट के दीवाने इस मैच को देखने के लिए जमा हो चुके हैं। नो बॉल करार दिया है, आम तो आम और गुठलियों के भी दाम। बल्लेबाजी करने वाली टीम के लिए सोने पे सुहागा, क्योंकि यहां पे फ्री हिट भी मिलेगा और 1 रन भी मुफ्त का मिलेगा। रनों की संख्या 56 रन। रितेश तिवारी मगर एक शानदार गेंदबाज है, आज उनका इम्तिहान होगा। जी हां, हवा में खेलने पर मजबूर कर दिया है, उसके नीचे फील्डर। ओहो, यहां पे फ्री हिट था और ये आउट करार दिया है दूसरे रन के लिए। 1 रन तो यहां पे भागकर मुकम्मल कर लिया है। 2 मर्तबा, हालांकि जीवन दान में कहूंगा, क्योंकि फ्री हिट के ऊपर भी आउट थे और इसके पहले भी आउट किया था अक्षय पाटिल को। मगर देखिए तकदीर का साथ यहां पे अक्षय के पक्ष में 1 रन यहां पे मिला, दूसरे रन के लिए रन आउट। मगर तिवारी की मैं तारीफ करने से बिल्कुल नहीं कतराऊंगा, क्योंकि फ्री हिट होने के बावजूद, सामने मोनिया होने के बावजूद उनको हवा में खेलने पर मजबूर भी किया और मिड विकेट में कैच भी लपका गया था। इस मतलब अच्छी फील्डिंग की थी वहां पे, वहां के फील्डर ने। मगर इस 1 रन के साथ रनों की संख्या 57 रन और अब जीतने के लिए 5 गेंदों में 9 रनों की जरूरत। 5 गेंदे 9 रन, 9 रन 5 गेंदे। कौन सी टीम जीतेगी, अलीबाग या नौखार? जी हां, फिर से एक बार हवा में गेंद है, वहां पे फील्डर मौजूद, मगर फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद 6 रन के लिए। का लगाते हैं, देखिए हाफ शॉट जिसे कहा जाएगा, आधी ताकत से खेला हुआ शॉट, मगर फिर भी मिड विकेट को क्लियर करती हुई ये गेंद 6 रन के लिए। अब जीतने के लिए मात्र 3 रनों की जरूरत। 4 गेंदें बची हैं और मात्र 3 रन। विकेट चटकाना होगा, आपके पास और कोई ऑप्शन नहीं है, कोई चारा नहीं है। फील्डिंग में तब्दीली करना चाहते थे सूरज, मगर रितेश यहां पे सहमत है। जी हाँ, एक अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, यहां पे चुराया रन। देखिए यहां पे 1 रन का मोल क्या है ये अक्षय जानते हैं। अक्षय ने ये नहीं सोचा कि स्ट्राइक मेरे हाथों में रखता हूं और चौका या छक्का लगाकर अपनी टीम को जीत दिलाता हूं। अगर ये चाहते तो वो कर सकते थे, मगर नॉन स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज ने जैसे ही उन्हें कॉल दिया, उन्होंने अपना क्रीज छोड़ा और 1 रन चुराया और अपना विकेट भी दाव पे लगाया। नॉन स्ट्राइकिंग एंड पर ज्यादा वहां पर रिस्क नहीं था। और देखिए यही होता है दोस्तों, प्रेजेंस ऑफ माइंड, क्योंकि वो जानते हैं कि 1-1 रन बहुत कीमती है। अगर यहां से मेरा विकेट जाता है या 1-2 गेंदें अगर डॉट जाती है तो फिर से एक बार बड़ा शॉट कंपलसरी खेलना होगा। इस वजह से 1 रन उन्होंने चुरा लिया, भागकर पूरा कर लिया और अब जीतने के लिए मात्र 2 रनों की जरूरत। 3 गेंदें शेष। हालांकि तिवारी ने अच्छी वापसी यहां पे दिलाई है, मगर विकेट चटकाने होंगे, विकेट की तलाश है, विकेट नदारत, और इसी वजह से अल अजीज भी संकट में। ये देखिए जोरदार अपील और आसमान में बुलंद कर दिया अंपायर ने अपनी उंगली पगबदा के रूप में। लेग बिफोर द विकेट यहां पे मिलता हुआ तिवारी ऑन द फायर। तिवारी ने फिर से एक बार ट्विस्ट लाकर खड़ा कर दिया है।
ये निनाद, एक गेंद एक रन कितना कीमती होता है मैंने अभी अभी जिक्र किया। अगर वो नो बॉल नहीं होती तो रन भी नहीं होता, बॉल भी नहीं बड़ा होता, और अब यहाँ पे सिचुएशन पूरी तरीके से अलग होता। अब जीतने के लिए 2 गेंदे और 2 रन चाहिए। जी हाँ, उस गेंद के ऊपर एक विकेट भी गया था, मोनिया का कैच भी लपका था, वहां पे भी रन मिला। याद है आपको एक बार पाकिस्तान और भारत का जो मैच हुआ था, वहां पे विराट कोहली 2 मरतबा एक ही ओवर में आउट हुए थे, मगर फिर भी रन मिले क्योंकि एक बार नो बॉल था और एक बार बोल्ड हुए थे। उसके बावजूद उन्होंने दौड़कर 3 रन मुकम्मल कर लिए थे। कुछ सिचुएशन उसी तरह से यहाँ पे नजर आता हुआ। तिवारी की अगली गेंद, ओहो बहुत ही बढ़िया गेंद हो सकती है, यहाँ पे रन लेने की नाकाम कोशिश तो है, मगर ये क्या हुआ है, आहा शानदार गेंद यहाँ पे हो रही है। अब यहाँ पे क्या है, थोड़ा सा हम भी इंतजार करेंगे कि क्या हुआ। मुझे तो यहाँ से कुछ समझ में नहीं आया। निनाद, आपको कुछ समझ में आया है क्या हो रहा है? किस विकेट की मांग हो रही है? गेंद तो यहाँ पे बिंदी है, अंपायर से कोई इशारा नहीं, इसका मतलब, और ये आउट करार दिया है। जी हाँ, रन आउट के रूप में अंपायर जी ने उसे आउट करार दिया है। राजेश आउट हो चुके हैं। राजेश आउट होने के बाद नए बल्लेबाज भी मैदान में आ चुके हैं। सारे खिलाड़ी इकट्ठा जमा हो चुके हैं और तिवारी से कुछ बातचीत कर रहे हैं। और देखिए आखिरकार ये मैच अंतिम गेंद के ऊपर आ चुका है। एक गेंद बची है और लवेश कितने रन चाहिए? 2 रनों की जरूरत, कंपलसरी आपको चेस करना होगा। एक गेंद, 2 पाहिजे, 1 बॉल 2। हा चेंडू निर्धाव होता, ये गेंद बिंदी थी। 1 गेंद 2 रन, कंपलसरी चेस करना होगा आपको, किसी भी हालत में चेस करना होगा। 1 गेंद 2 रन। देखिए एक छक्का इस ओवर में आ चुका है। हालांकि नो बॉल भी तिवारी ने डाला था, मगर उसके बाद उनकी मैं तारीफ जरूर करना चाहूंगा। इस सिचुएशन को उन्होंने हैंडल किया, अपने आप पर भरोसा रखा, थोड़ा सा शांत किया अपने आप को, और फिर से एक बार ट्रैक पर लौटते हुए बार बार लगातार यहाँ पे बल्लेबाजों को रोकते रहे, रनों से वंचित रखते रहे, और कुछ हद तक यहाँ पे विकेट भी उन्होंने चटकाए। इसके पहले लेग बिफोर द विकेट और इस मर्तबा रनआउट के रूप में विकेट। मगर नौखार के लिए अच्छी बात यह है कि सेट बल्लेबाज और एक धुआंधार बल्लेबाज मोनिया स्ट्राइकिंग एंड पर है। 1 गेंद और 2 रन जब चाहिए तब सामना करने के लिए। तिवारी जाने माने गेंदबाज है। तिवारी लेदर क्रिकेट के एक बेहतरीन गेंदबाजों में से एक है। आज मैंने जैसे कहा कि उनका इम्तिहान है, उनकी कसौटी है, क्योंकि 1 गेंद और 2 रन क्या यहां पे बचा पाएंगे? ओहो, ये देखिए तकदीर का साथ मिला, प्रसाद चेवले को गेंद ने चकाया और बिहाइंड द विकेट लॉन्ग स्टॉप रीजन में गेंद सीमा रेखा पार, 4 रन। तीन षटकार आणि एका चौकारच्या शयाने नाबाद 24 धावांची त्यांनी खेळी साकारली आणि या सामन्यातील सामन्याचा मानकरी सत्तावीस धावांची एक आकर्षक खेळी केलेली आहे, ती म्हणजेच अक्षय पाटील मोन्याने. आणि या सामन्यातील
सामनेरचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच आद्य सप्लायर्स नौकार संघाचा अक्षय पाटील उर्फ मोन्या. चला अक्षय, आपला सामन्याचा किताब घेण्यासाठी इथे उपस्थित व्हायचंय. गोलंदाजी करताना 1 विकेट त्याने प्राप्त केली, तर फलंदाजी करताना 27 धावांची एक नाबाद आकर्षक आणि आपल्या संघासाठी विजयी खेळी त्यांनी साकारली.